भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रीराम। प्राणाचं कार्य कशा रीतीनं विभागलं जातं आहे हा विषय तिसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्या समोर आहे. अपानाचं, प्राणाचं आणि समानाचं कार्य ऋषींनी पहिल्यांदा मांडलं आणि त्यानंतर 5 मंत्रांपर्यंत आपण या पद्धतीनं प्राणाचं चिंतन केलेलं आहे. 6व्या मंत्रामध्ये या प्राणाच्याच कार्यामधून येणाऱ्या जो नाडीचा विचार आहे त्या नाडीचा विचार ऋषींनी आपल्या समोर ठेवलेला आहे. 6वा मंत्र आहे हृदि येष आत्मा अत्रैक दशम शतं नाडीनां तासां शतं शतमेकैकस्यां द्वा सप्ततिर्द्वा सप्ततिः प्रतिशाखा नाडीसहस्राणि भवन्त्यासु व्यानश्चरति. एषः हि आत्मा हृदि वर्तते. हा आत्मा हृदयाच्या ठिकाणी वास करतो. अत्र एतत् नाडीनाम 100 अस्ति. इथे 101 नाड्या आहेत. तासाम एकैकस्यां शतं प्रत्येकीच्या पुन्हा 100 शाखा आहेत. प्रतिशाखा नाडी सहस्राणि द्वासप्ततिः भवति. पुन्हा त्या प्रत्येकाच्या 72,000 उपनाड्या असतात. आसु व्यानाः चरती. त्यामध्ये व्यान फिरत राहतो. अपान, प्राण आणि समान तिघांच्या नंतर ते व्यानाकडे आलेले आहेत. आणि व्यानाकडे येताना त्यांनी शरीरामधल्या नाडीचा विचार आध्यात्मिक अंगानं ज्याला म्हणता येईल तो या ठिकाणी केलेला आहे. वैद्यकाच्या अनुषंगानं येणारा नाडी विचार हा वेगळा आहे. इथे आत्मा ही संज्ञा जी वापरली हृदयेश आत्मा ही एक प्रकारानं प्राणाचाच पर्याय शब्द या अंगानं ती आलेली आहे. हा शब्द वापरत असताना ऋषींचा एक भाव तिथे असा आहे की शिष्याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष आहे का. शब्द बदलल्यानंतर त्याच्या मनामध्ये काही वेगळा भाव येतो आहे का हा विचार त्यांच्या समोर आहे. म्हणून त्यांनी तिथे आत्मा हा शब्द त्या अनुषंगानं घेतलेला आहे. आणि शरीरामध्ये हे चैतन्य पूर्णपणानं व्यापलेलं आहे पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत. म्हणून त्या सर्वव्यापी तत्वाला अनुसरून असलेला हा जो आत्मा किंवा ज्याला जीवभावाचं केंद्र म्हणावं त्या अनुषंगानं तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि हा जीवभाव जो आहे हा जीवभाव शरीर मन बुद्धीनी उपाधित आहे. म्हणून आपला जीवभाव किंवा माझा जीव असा शब्द ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तिथे शरीर मन बुद्धी या तिघांचंही कार्य त्या अनुषंगानं येतं. दुसरा एक भाग इथे आलेला आहे तो म्हणजे
हृदयाच्या अनुषंगानं ह्या नाड्यांचा विचार आहे. हृदयेश आत्मा. इथे शरीर विज्ञानातलं हृदय नाही. ईशावास्य उपनिषदातही तो भाग आपला मध्ये झालेला होता. प्रश्नोपनिषदाच्या पहिल्या प्रश्नातही तो विषय आपल्यासमोर होता. आध्यात्मिक अंगानं हृदयाची संकल्पना ही नेहमी मनानं, प्राणानं किंवा बुद्धीनं प्रतिबिंबित झालेलं जे मूळ परमात्म तत्व आहे, त्या परमात्म तत्वाला अनुलक्षून हृदयाचा विचार येतो. म्हणून ज्याला आपण आत्माराम म्हणतो किंवा माझा आत्मा म्हणतो, तो एक प्रकारानं त्या अंतःकरणाच्या अनुषंगानं असलेला केंद्रीभूत भाग आहे. म्हणून इथे हृदय म्हणजे शरीरविज्ञानातलं हृदय नाही. इथे मगाशी म्हटलं तसं आध्यात्मिक अंगानं असलेला नाड्यांचा विचार हा या ठिकाणी आलेला आहे. आणि ह्या नाड्यांची संख्या कशी म्हटली त्यांनी? मुळात पहिल्या 101 नाड्या आहेत. त्या 101 मधल्या प्रत्येकीला पुन्हा 100 शाखा आहेत. आणि त्याच्यातून पुन्हा प्रत्येकाला 72,000 उपनाड्या आहेत. एवढा सूक्ष्म विचार, म्हणजे त्याची संपूर्ण गणित जर केलं तर 72,72,10,201 एवढी ह्या संबंध. 72,10,201. म्हणजे ऋषींच्या काळामध्ये कुठलाही कॅल्क्युलेटर नव्हता. आज आमच्या मुलांना कॅल्क्युलेटर शिवाय गणित जमत नाही. यांनी ही संख्याशास्त्र होतं, त्या अनुषंगानं त्यांनी हा विचार या ठिकाणी घेतला. व्यानाचं कार्य जे आहे ते शरीरभर चैतन्याला फिरवणं आहे. आणि म्हणून रक्ताभिसरणाच्या अनुषंगानं व्यान आपलं कार्य त्या ठिकाणी करत असतं. एक प्रकारानं वहनाची क्रिया म्हणजे वायुतत्वाचा विचार आला. म्हणून त्या व्यानाच्या अनुषंगानं वायूचं वहन आमच्या शरीरातल्या पेशीमध्ये, हा एवढा सूक्ष्म नाडी विचार, याचाच अर्थ आमच्यामधल्या बारीक आणि बारीक पेशीपर्यंत या चैतन्य तत्वाचा असलेल्या अस्तित्वाचा भाग हा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून इथे रमण महर्षींनी हृदयाचा विचार करत असताना असं म्हटलेलं आहे की उजव्या बाजूला हे हृदय आहे. शरीरविज्ञानातलं हृदय डाव्या बाजूला आहे. पण आध्यात्मिक अंगानं हृदयाची किंवा अंतःकरणाची कल्पना करत असताना ती आमच्या उजव्या बाजूला येते. आणि त्याचं केंद्र जे आहे ते केंद्र 2 डोळ्यांच्या मधल्या भ्रूमध्यामध्ये आहे. म्हणून हा संबंध व्यानाच्या द्वारा शरीरामधला असलेला वहनाचा भाग हा प्राण त्या ठिकाणी कार्यरत ठेवतो. त्याच्यामध्ये तो अडथळे निर्माण होणार नाहीत या अनुषंगानं तो बघतो. आणि म्हणून त्याच एका नाडीच्या अनुषंगानं हा प्राण उदानाच्या अनुषंगानं वर जातो. म्हणून 7व्या मंत्रामध्ये त्याने उदानाचं कार्य आपल्या समोर ठेवलं. हां, उजवी बाजू, त्याचं केंद्र जे आहे ते भ्रूमध्यात 2 डोळ्यांच्या मध्ये आहे. आणि त्यालाच एक प्रकारानं अंतःकरण चतुष्टय किंवा आत्माराम, मनबुद्धी चित्त अहंकार जे आपण विचारामध्ये घेतो ते सगळे आपल्या हृदयस्थाच्या अनुषंगानं, आत्मारामाच्या अनुषंगानं आपण विचारामध्ये घेतो. सरकतो. उदानाला करा. किंवा त्याचं पुढे जे कार्य आहे त्याला उदान म्हटले. उदान म्हटले.
तरी चालतं. प्राण प्राणच कार्य बदलतं म्हणून तो उदान झाला. सातवा मंत्र जो आहे, अथैक ऊर्ध्वम उदानः पुण्येन पुण्यम लोकम नयति पापेन पाप उभाभ्यामेव मनुष्य लोकम. अथ एकया नाड्याः उदानः ऊर्ध्वम चरति. एका नाडीतून हा उदान वर चढतो आणि पुण्येन पुण्यम लोकम पापेन पापलोकम नयती. तुमचं पुण्यकर्म आयुष्यभर असेल, तुम्ही पुण्यकर्माला जाता. पापाने विद्ध असाल तर तुम्ही अधमलोकाला जातात. उभाभ्याम मनुष्य एवं लोकम नयती. आणि ज्याची दोनही प्रकारची कर्म समान तत्वावरती आहेत, तो मनुष्य लोकाला नेतो. म्हणजे उदान जो आहे, हा उदान तुमच्या पुढच्या प्रवासाचा द्योतक आहे. इथे हा उदान एका नाडीमधून वर चढतो. याचा अर्थ असा आहे की आमच्यामधली जी सुषुम्ना नाडी आहे, त्या सुषुम्ना नाडीने आपण ऊर्ध्व गतीला जातो. म्हणून आपण त्या सुषुम्ना नाडीला कार्यरत करतो आणि प्राणाला वरती खेचतो. म्हणून ही उदान जी आहे, ही उदान वायूचं कार्य हे प्राधान्यानं मरणकाली शरीराबाहेर नेणारा जो फोर्स आहे, जे इंधन आहे, त्या अनुषंगानं विचारात घेतला गेलेला आहे. प्राणाला बाहेर फेकलं गेलं पाहिजे, त्याला बाहेर काढलं गेलं पाहिजे, तिथे आपल्याला फोर्स लागतो, शक्ती लागते. ती उदानाच्या द्वारा त्या ठिकाणी निर्माण केली जाते. म्हणून आमचं मन चांगल्या कार्यामध्ये जर राहिलेलं असेल तर तो उदान त्या चांगल्या कर्माच्या अनुषंगानं आम्हाला वरच्या लोकाला खेचतो किंवा ढकलतो. आम्ही अयोग्य कर्मामध्ये राहिलेलो असू, आम्हाला तो खालच्या बाजूला पापलोकाकडे खेचतो. पण ज्या वेळेला माझं पाप आणि पुण्य हे समान तत्वावरती येतं, तेव्हाच तो त्या ठिकाणी मनुष्य जन्माच्या अनुषंगानं कार्यरत होतो. आता इथे माझं पुढे जाणं जे आहे, हे पुढे जाणं माझ्या कर्माशी निगडित आहे. म्हणून सूक्ष्म देहाचा विचार इथे येतो. स्थूल देह तर इथेच राहणार आहे, पण त्याच्यातून प्राणतत्व जे पुढे सरकलेलं आहे, ते सूक्ष्म तत्वाला घेऊन पुढे जातं. म्हणून त्या सूक्ष्म तत्वा देहामध्ये वासनांचा, आमच्या इच्छा आकांक्षांचा, संकल्पांचा भाव सगळा एकत्रित झालेला आहे. आत्तालाही जसे आपण इथे बसलेलो आहोत, पण मन कदाचित आपलं अन्यत्र कुठेही फिरू शकतं, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये. तसं आपलं मन जे अनंतपटीनं पुढे जात असतं, तसंच माणसाला कर्माच्या अनुषंगानं पुढे नेणारी भूमिका ही उदानाच्या अनुषंगानं आपल्या समोर येते. आणि प्राणी जीवन असू द्या, वनस्पती जीवन असू द्या, प्राणी जीवनामध्ये एक प्रकारानं जेवढं मला गरज आहे तेवढं मी स्वीकारतो. मला जर कुठे भीती वाटत असेल, मी त्या भीतीपासून माझं संरक्षण करतो. वनस्पती जीवनामध्ये निर्माण करावं, ज्याला जसा उपयोग करायचा असेल त्यांनी त्याचा तो उपयोग करावा, ही भूमिका तिथे आहे. पण या वनस्पती जीवनामध्ये, प्राणी जीवनामध्ये, पशु जीवनामध्ये विवेकाचा भाग नाही. विवेकाचा भाग हा केवळ एका मनुष्य जन्मामध्येच आहे. म्हणून त्या विवेकानं मी माझ्या कर्माची दिशा ठरवायला हवी. मला किती चांगलं व्हायचं आहे का मला अधोगतीला जायचं आहे, हा केवळ एका कर्माचा विचार या ठिकाणी आहे. आणि 3 भाग ऋषींनी या ठिकाणी दाखवले. त्याचाच अर्थ तुम्हाला पुन्हा जन्म त्या ठिकाणी आहे.
पुनर्जन्माचा सिद्धांत अप्रत्यक्षपणानं ऋषींनी या ठिकाणी मांडलेला आहे. असा हा उदान कार्य करतो. आता ह्या सगळ्यांच्या अनुषंगानं समष्टी प्राणाचा विचार पुन्हा इथे येतो आणि त्यासाठी त्यांनी आदित्याचा, सूर्याचा विचार आपल्या समोर ठेवला की ह्या विश्वालाही एक संजीवकता आहे, चैतन्य आहे, ते प्राणाचं स्वरूप. सूर्याच्या द्वारा आपल्याला कशा रीतीनं आत्मसात करता येतं आणि तो माझ्या जीवनाच्या दृष्टीनंही मी कसा विचारामध्ये घेऊ. म्हणून 8वा मंत्र जो येतो, आदित्यो अवै बाह्यः प्राण उदयत्तेष हेनं चाक्षुषं प्राणम अनुगृह्णानः पृथिव्यां या देवता सैषा पुरुषस्य अपान अवष्टभ्या अंतरा यद आकाशः स समानो वायुर्व्यानः. अपान, व्यान आणि समान तिघांचं एकत्रीकरण त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं आहे. आदित्य हवै बाह्यः प्राणः उदयत्तेषः. सूर्य हा खरोखर बाह्य प्राण आहे आणि तोच आहे. तो पुढे काय करतोय, येनम चाक्षुषम प्राणम अनुगृह्णानः. तो नेत्रामधल्या प्राणांवर अनुग्रह करतो. सूर्यामुळंच आमच्या नेत्रांना दिसण्याची क्रिया, तेजाची क्रिया ही उपलब्ध होते. पृथिव्याम या देवता, पृथ्वीच्या ठिकाणी ज्या ज्या देवता आहेत, सा एषः तीच पुरुषस्य अपानम अवष्टभ्य. अपानाला स्थिर करून त्याच्यावरती ती नियंत्रण ठेवतो. सूर्य हा पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा या अनुषंगानं कार्यरत आहे की तो आमच्या शरीरामधला अपानाला नियंत्रित करतो. यद आकाशः स समानो वायुर्व्यानः. अंतराम आकाशः म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यामधील अवकाश जो आहे हाच आमचा बाह्य समान वायू आहे. आणि वायु व्यानः, वारा किंवा वायू हा बाह्य व्यान आहे. पृथ्वी आणि सूर्यामधला अवकाश हा समान वायू. म्हणजे माझ्या देहामध्ये मी प्राणाचं कार्य जे अनुभवतो आहे, त्या देहातली पंचमहाभूत ही जर बाहेरही आहे तर ह्या पंचवायूचं, पंचप्राणांचं कार्य मला बाहेरही लक्षात आलं पाहिजे. या दृष्टीने तो नेत्रांवरती प्राणाचा अनुग्रह आहे. अपानाला स्थिर करणारा भाग त्याच्यामध्ये आहे, समानाचा भाग आहे आणि व्यानाचाही भाग त्याच्यामध्ये तो आहे. म्हणून एक प्रकारानं वैश्वानर स्वरूपाची, समष्टी स्वरूपाची भूमिका ऋषींनी आता इथे घेतलेली आहे. वैयक्तिक किंवा व्यष्टी स्वरूपामध्ये मी जसा विचार करतो आहे तसाच मला तो समूहाच्या स्तरावरती, समष्टीच्या स्तरावरतीही विचार करायचा आहे. ज्या वेळेला मी व्यष्टीमधून समष्टीचा विचार करतो तेव्हाच माझं असलेलं व्यष्टी मन हे संकुचित न राहताना व्यापक होण्याच्या, विश्वमन होण्याच्या भावनेनं व्यापक होईल. म्हणून इथे दोहोंचा विचार आहे, व्यक्तीचाही विचार आहे आणि बाह्याचा, समष्टीचाही विचार त्या ठिकाणी आहे. जोपर्यंत आपलं मन व्यापक होत नाही तोपर्यंत तुम्हाला खऱ्या आनंदाची अनुभूती येत नाही. त्याला तुम्ही आनंद म्हणा, ईश्वर दर्शन म्हणा किंवा अन्य वेगळं काहीही भाग म्हणा. म्हणून या विराट विश्वामध्ये सूर्य जो आहे
तो प्राणाच्या रूपानं पंचमहाभूतांच्या रूपानं कार्यरत झालेला आहे. हाच सूर्य आपण मागेही बघितलेला आहे की आपल्या देहाला तो शक्ती किंवा ऊर्जा ज्याला म्हणतात ती तो त्या ठिकाणी आम्हाला देतो आहे. आणि म्हणून पंचज्ञानेंद्रियांमधल्या नेत्राचा विचार त्यांनी या ठिकाणी केला. कारण बघणं, दृष्टी हा विचार आहे. जरी मी अंतर्मुख झालो तरी त्या अंतर्मुखतेमध्ये त्या समाधी अवस्थेतही मी काहीतरी अनुभवतो, बघतो. म्हणून नेत्रातली शक्ती, नेत्राचं सामर्थ्य या अनुषंगानं सूर्याचा नेत्राचा विचार त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. अपानामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा भाग आहे. अपान काय करतो आहे? आपण ढकलतोय. तसं पृथ्वीवरती वस्तू खाली खेचली जाते. शरीराच्या बाहेर अपानामधनं आमच्या अनेक गोष्टी बाहेर पडतात. तसं पृथ्वीच्या मधल्या अनेक गोष्टी ज्या पृथ्वीवरती अंतराळाच्या अवकाशाच्या अनुषंगानं येतात तिथे गुरुत्वाकर्षणाचा विचार आपल्याला बघता येतो. समानामध्ये मूलद्रव्यांचं समानीकरण आहे. म्हणून पाऊस असं म्हणत नाही मी इथे जास्त पडेन आणि इथे कमी पडेन. पडताना तो पाऊस समान तत्वानंच पडतो किंवा सूर्यप्रकाशही सगळ्यांना समानतेनंच पसरलेला असतो. आणि व्यानाचं कार्य वायुतत्वाशी निगडीत आहे. म्हणून वातावरणातला वायू आणि आपल्या देहामधलं रक्ताभिसरण यांचा विचार हा व्यापक अंगानं विराट गर्भाच्या अनुषंगानं ऋषींनी स्पष्ट केला. आणि त्यातूनच 9व्या मंत्रामध्ये ते उदानाच्या अनुषंगानं पुढे अजून गेले की हा उदान बाहेरचा जो अग्नी आहे हा अग्नी आमच्यासाठी कसा महत्त्वाचा आहे. म्हणून 9वा मंत्र जो येतो, तेजो हवा उदान अस्मात् उपशांत तेजाः पुनर्भवमिंद्रियैर्मनसि संपद्यमानैः. हो तेजाः वा उदानः. प्रसिद्ध बाह्य अग्नी हाच उदान आहे. म्हणून उपशांत तेजाः जीवात्मा, ज्याचे तेज शांत झालेले आहे तो जीव. मनसी संपद्यमानैः इंद्रियैः, इंद्रियांसह मनात विलीन होतो. पुनर्भवम यांती, आणि पुनर्जन्माला तो प्राप्त करतो. हो, बाह्य उदान आहे. अग्नी हा जो बाहेर आम्हाला दिसतो तो उदानाच्या अनुषंगानं कार्य करतो आहे. नाही नाही, 8व्यामध्ये त्यांनी प्राण, समान आणि व्यान तिघांचा विचार केला. तेज म्हणजे उदान, नेत्राच्या अनुषंगाने येणारे आहे. प्रकाश, दोन्ही दोन्ही. मग तिथे नाही ना, मग तो तिथे तेज नाहीच आहे ना. प्राणतत्वाचं तिथलं कार्य थांबलेलं आहे. तो असू शकतो. तो चेहऱ्याच्या अनुषंगाने आहे. तो तेजस्वीपणा चेहऱ्याच्या अनुषंगाने आहे. नेत्रातलं तेज म्हणजे चमक, बघितल्यानंतर प्रभावित होणं, हा जो भाग आहे तो भाग तो नेत्राच्या अनुषंगाने येईल. आणि एखाद्या व्यक्तिमत्वाला बघितल्यानंतर प्रभावित होणं, तिथे तुमचा चेहऱ्यावरच्या तेजाचा भाग येतो.
उदान म्हणजे अपान म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणताय तुम्ही बाह्य जगामध्ये, बाह्य बरोबर. हो व्यान म्हणजे वायू, वायुतत्व प्राणवायू सगळं वायू. वातावरणातला प्राणवायू. समान म्हणजे जे पाऊस आणि जे काय आहे हा सूर्यप्रकाश आहे इक्वली सगळीकडे जाणं. तो समान. आणि प्राण जो आहे तो म्हणजे जिवंतपणा लाईफ आहे. लाईफ एक्सटर्नल म्हणजे बाह्य जगा, बाह्य जगा. हे झाले. आणि उदान जे आहे ते इथे बाह्य तेजाच्या अनुषंगाने. अग्नी हा विचार त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. अग्नीचा भाग असा आहे की अग्नी प्रगट झाल्यानंतर तिथे आकार जो आहे किंवा त्याची तीव्रता आहे ही प्रत्येक वेळेला भिन्न स्वरूपामधली आहे. एकच अग्नी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अनुभवाला येईल असं नाही. त्याचा आकारही वेगळा असू शकतो, त्याची दाहकता तीव्रताही वेगळ्या स्वरूपामधली. हे कुठून आलं? त्याला जे इंधन पुरवलं जातं त्याच्यातून त्या अग्नीचा आकार तयार होणार आहे, ती दाहकता तयार होणार आहे. आणि अग्नीचा दुसरा धर्म बाह्य विश्वातला आहे की जोपर्यंत त्याला इंधनाचा पुरवठा आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे. एकदा त्याचं इंधन देणं तुम्ही थांबवलं की थोड्या वेळानंतर, काही एका तासानंतर तो अग्नी आपोआप शांत होऊन जातो. म्हणून इथे म्हटलंय की तेज शांत झालं याचाच अर्थ मनामध्ये इंद्रियांचा लय झाला. आत्ताला माझी जी इंद्रिय कार्य करता आहेत, व्यष्टीच्या अंगानं असेल, समष्टीच्या अंगानं असेल, ही इंद्रिय मनामध्ये लय पावली की एक प्रकारानं आम्ही शांत होतो. मनोलय हो. लय तेव्हा हा आहे पण तुम्हाला भूक लागलेली आहे, एक एक येतं विड्रॉल होत जातं. तुम्हाला भूक लागल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला जेवण मिळत नाही किंवा अन्य काही खाण्याच्या अनुषंगानं उपलब्ध होत नाही तोपर्यंत तुमचं मनही अस्वस्थ आहे. अरे मला कधी मिळेल. किंवा एखाद्या ठिकाणी फार उशिराने जेवणाची व्यवस्था असेल, तुम्ही थोडेसे अस्वस्थ होतात की मला हे केव्हा मिळेल. पण ज्या वेळेला तुमचं जेवण होतं किंवा खाणं होतं तेव्हा तुमचं मनही शांत होतं, त्याची अशांतता कमी होते. आणि भूक जी निर्माण झालेली होती तिथेही तुम्हाला शांत होतं. म्हणून त्या शांतीचा भाव, तसं इंद्रिय मनामध्ये लय पावली की मनही अपेक्षांच्यापासनं, संकल्पांच्यापासनं, कामनांच्यापासनं शांत होतं. आणि जिथे मन शांत होतं तिथे तुम्हाला एक प्रकारची आनंदाची अनुभूती, भले अल्पकाळ असेल पण ती अनुभवाला येते. म्हणून सूक्ष्म शरीर जो आहे किंवा सूक्ष्म देहाचा विचार जो आहे, त्या सूक्ष्म देहाचा विचार करत असताना आत्ताच्या माझ्या शरीरामध्ये मला सूक्ष्मदेहाची अनुभूती येत नाही किंवा ती जाणीव माझ्यासमोर नाही. पण सूक्ष्म शरीराकडून ज्या वेळेला स्थूलाचा त्याग होतो तेव्हा हे सूक्ष्म शरीर तुमच्या असलेल्या वासनांना घेऊन पुढे सरकतं. काल परवा तोच विषय आपण बघितलेला होता. म्हणून इथे पुनर्जन्माचा विचार त्यांनी पुन्हा एकदा दिला की तुमच्या सूक्ष्म देहामध्ये, तुमच्या कारण देहामध्ये असलेल्या विचारांना घेऊन, वासनांना घेऊन तुम्ही नव्या जन्माला येता. म्हणून मनसी संपद्यमानैहि इंद्रियैहि सह, याचा एक अर्थ असा होतो की इंद्रियांसह मनात लीन होणं. म्हणून काही ठिक भाष्यांमध्ये त्याचा विचार असा आलेला आहे की मनसे संपद्यमानैहि इंद्रियैहि सह,
तुमची इंद्रिय हळूहळू मरणकाली क्षीण होत जातात आणि ती क्षीण होत झाल्यानंतर आपोआप तुमच्या मनामधला भाग शेवटी शिल्लक राहतो की मला त्या ठिकाणी काय आत्मसात करायचं राहिलं किंवा माझी अपेक्षा काय राहिलेली आहे. म्हणून त्या मनामधल्या वासनांचा पुंज घेत आपण पुढे सरकतो. म्हणून इंद्रिय क्षीण होतात. इंद्रियांची प्राणशक्ती कमी झाली की ती मनामध्ये जातात. आणि उदान काय करतो तर उदान शरीरामध्ये ऊब ठेवतो. इथे उदानाला आपण पुढे नेतो आहोत. उदान तुमच्यामध्ये शरीरातली ऊब ठेवतो. म्हणून मरणसमयी इंद्रिय शिथिल होत जातात, त्यातलं प्राणतत्व कमी होत जातं, मनामध्ये ते लय पावतात आणि शरीरही तुमचं हळूहळू गार पडायला लागतं. आणि तिथे आपण म्हणतो आहोत की हा माणूस गेला, ही व्यक्ती गेली. म्हणून तेज संपलं, हा भाव तेज शांत झालं, हा विचार त्यांनी इथे केला. उपशांत तेजा जीवात्मा, ह्या जीवात्म्याचं मरणकाली तेज शांत होत जातं आणि तिथे तुमच्या मनामध्ये ते लय पावल्यानंतर मनामधल्या असलेल्या सगळ्या इच्छा वासनांच्या अनुषंगानं तुमच्या पापपुण्याचा विचार होतो आणि पुढला भाग तयार होतो. जसं घरामध्ये आलेले पाहुणे आता निघायचं आहे म्हटल्यानंतर सगळी आवराआवर करतात, त्यावेळेला जिथून आपली एक्झिट आहे तिथूनच ते बाहेर पडतात. म्हणजे पाहुणे आता जाणार आहेत ही भूमिका जशी आपल्या समोर येते तसं इंद्रिय क्षीण होत गेली, जाणीवा क्षीण होत गेल्या की आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि आता हा देह इथे सुटतो आहे, ही जाणीव त्या ठिकाणी निर्माण होते. आणि तिथून पुढे सूक्ष्म शरीराच्या आधारानं, कारण शरीराच्या आधारानं तुमच्या पुढल्या जन्माचा विचार हा त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून 10व्या मंत्रामध्ये हां 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 हरकत नाही, हरकत नाही. म्हणजे हे जे म्हणतो आपण की तो वासना देह हो. इंद्रियांच्या क्षमता क्षीण होतात. नाही जसं म्हातारपणी आता हे अन्न नाही पचत आहे, पण तरी त्यांना असं वाटतं की नाही हे खायला हवं, हे मी पूर्वी किती खायचो किंवा असं, त्या वासना आहेत ना. म्हणजे त्या वासना म्हणजे मला आता माझं हे माझ्याकडून हे एवढंच होत नाहीये का, सो आय हॅव टू बी सॅटिस्फाईड विथ दॅट. ते होत नाही, फील बॅड अबाउट इट की मला तर हे होत नाहीये. ते फीलिंग बॅड इज वासना शिल्लक राहणं. ते आपल्याकडनं होत नाही. त्याचा भाव आपण ते स्वीकारत नाही. या चार गोष्टींमधनं विड्रॉल झालं म्हणजे इंद्रिय मनामध्ये बरोबर. पण म्हणजे ते पूर्णपणे स्वीकारलं गेलं पाहिजे. स्वीकारलं नाही, पण म्हणजे ते जर पूर्णपणे स्वीकारलं गेलं तर त्या वासना पुढे जाणार असं मला म्हणायचं. हो बरोबर आहे, बरोबर आहे ना. मला खाण्याची इच्छा होते पण मला पचत नाहीये. आता मला पचत नाहीये हे मी स्वीकारलं तर माझी त्या पदार्थाविषयीची आसक्ती मीहून कमी करेन. पण गंमत अशी होते की आयुष्यभर मी त्याच एका आवडीनं राहिलेलो असल्या कारणानं आतालाही मला त्या पदार्थाकडे ओढलं जातं माझं मन, आणि म्हणून मला ते खावंसं त्या वेळेमध्ये वाटतं. किंवा अन्यही एखादं बॉडीतलं इन्स्ट्रुमेंट आमचं वीक झालं तर मला असं वाटतं की मी परस्वाधीन झालो. ती परस्वाधीनपणाची भावना ही तुम्हाला कुठेतरी गुंतवते किंवा तुमच्यामधला एक आनंदी भाव जो आहे तो ती कमी करते. म्हणून तुम्ही जे आहे ते स्वीकारा, तेव्हा तुम्ही जास्त सॅटिस्फाईड राहता. हो म्हातारपण आहे माणूस काय म्हणतो की आता काहीच उपयोग नाही, मला जाऊ दे लवकर. हो
जो वेळ मिळालाय तो परमेश्वराचं चिंतन करण्यात घालवा. हो की ते जास्त गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं. म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये हल्ली ना मला हे होत नाही, हल्ली ना मला ते होत नाही, हे बोलणं बंद करा. आणि बंद करा. त्याच्याशी आणि नामस्मरण त्या म्हणा किंवा मोमेंट झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक, ह्याच्यामध्ये जर सम राहिलं तर मग मन इकडे तिकडे ओढलं जाणार नाही. आणि म्हणून नामस्मरण जे म्हटलेलं आहे की तुम्ही मन त्याच्यातच, मग तुमच्याने झालं नाही झालं, बाह्य अर्थाने काही, किंवा तुम्हाला वाटलं नाही वाटलं, किंवा तुम्ही बोलले नाही बोलले, किंवा तुम्ही बघितलं नाही बघितलं, हे इंद्रिय चालत. सो इट डझंट मॅटर की इंद्रिय काय करतायत, त्यांना जे पाहिजे ते करू दे. खावंसं वाटलं, खाल्लं गेलं ठीक, पचलं ठीक, नाही पचलं सोडून दे. पण हे म्हातारपणी खूप होतं की हल्ली ना मला हे जमत नाही, किंवा हल्ली ना माझं असं होतं. सो ते सोडून द्यायला पाहिजे. हल्ली मी विसरते खूप, विसरतो खूप असं पण म्हणतात खूप लोक, पण विसरतो दॅट्स ओके. आणि त्याच्याकडे जे आपल्या लक्षात ठेवण्याची गरज नाहीये म्हणून विसरतो. असं मुळात काय आहे की आपण आपल्याला बघण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत नाही. त्याच्यामुळे जिथे माझं काम थांबतं, मग ते रिटायरमेंट नोकरीतली असू दे, व्यवसायाच्या अनुषंगानं माझी मुलं म्हणतील की आता तुम्ही नुसते येऊन बसा, आम्ही सगळं बघतो, तरीसुद्धा आपण आपल्याला बघण्याचा प्रयत्न आयुष्यात करत नाही. त्याच्यामुळं ह्या अवस्थेमध्ये शेवटच्या तुम्हाला ते फार वेगळ्या पद्धतीनं मग समोर येतं. जो स्वतःला बघण्याचा प्रयत्न करतो ना, तो बरोबर या वातावरणातनं पुढे सरकतो. त्या माझ्या ना आई वडिलांच्या वागण्यावरनं मला ते लक्षात आलं. आता दोघांचंही वय, म्हणजे वडील आहेत 92-93 चालू आहे म्हणजे, आणि आई आहे 87. तर वडिला आता दोघांनाही दिसणं कमी झालंय, पण मग आई काय करते, तिला आता ती खूप लिहायची, दोघही जण लिहायचे, तर तिला ते लिहिणं होत नाही ना, आता एवढं बारीक नाही, म्हणून तिने फळा आणलाय चक्क, आणि फळ्यावरती रोज लिहून काढते. तर अगदी रोज नाही झालं तरी 2-3 दिवसांनी. आणि म्हणजे मग तिला आठवणारी तिची गोष्ट, किंवा कधीतरी कुठली तरी गोष्ट आठवली, जे काही, किंवा आता काय रामनवमी आहे, मग रामाचं जे काही आठवेल ते असं, आणि मग त्याला अनुसरून काहीतरी चित्र काढते. पण वडिलांनी ऍक्च्युली वडील खूप, म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोधावरती प्रवचन, आणि हे खूप त्यांचं सगळं काम होतं, पण समहाऊ त्यांनी इतकं सहज ते ऍक्सेप्ट नाही केलं. आपल्याला दिसत नाही म्हटल्यावरती ना त्यांनी ते पूर्ण मिटून गेले स्वतःमध्ये. हे वासना ती की मी आता परस्वाधीन झालो, मला माझं काही करता येत नाही. हा मी जो आहे ना, हा मी काही वेळेला तुम्हाला या स्टेजला फार त्रास देतो. म्हणजे असं बघायला गेलं तर वडिलांनी खरं तर खूप आध्यात्मिक आयुष्य जगले, आणि आई आमची, वडील आता त्यांना शक्य होत नाही म्हणून पूजा करते देवांची, इतकं म्हणजे तिचं हे, पण रोजचं सगळं जे जे गरजेचं आहे ते सगळं करत राहिली शेवटपर्यंत. इथे उदानवायूचं वेगळं वेगळं कार्य पण दिसतं का? हो, इथे उदानवायू जे आपल्याला इथे रिबतचं सांगितलंय ना, की वर्चस आणि 7व्या मंत्रामध्ये काय पुण्यलोकम, पुण्यलोक. हे, सो नाव देर इज गोइंग टू बी अ बॅलन्स ऑफ पाप अँड पुण्य, सो रिबर्थ इज अश्योर्ड. असं झालं. पुनर्जन्म आहे, कारण ती वासना अजून आहे. 10वा मंत्र. यच्चित्तस्तेनेषु. सॉरी, एकच. आता हे आपण इंडिव्हिज्युअल लेवल किंवा आपल्या आतमध्ये म्हणतो, पण बाह्य कॉस्मिक व्ह्यू मध्ये उदान वायूचं कार्य कसं होतं? निर्माण होणारी वस्तू कुठेतरी शांत होतेच ना, रिप्रोड्यूसच्या अनुषंगानं. ते पुन्हा त्याच्यात जसा देहातून तो बाहेर पडतो, हां, उदान कसं कार्य करतो? तो वस्तूंना हे करतोय ना, वस्तूंमधलं रूपांतरण तिथे आहेच ना. ते उदान वायूचं हो, कार्य आहे. जीवसृष्टी असू द्या, वनस्पती सृष्टी असू द्या, किंवा मानवी जीवन असू द्या. पुढच्या श्लोकात आहे. कुठल्याही लेवलला म्हणता हां तुम्ही. हां. यच्चित्तस्तेनैष प्राणमायाति प्राणस्तेजसा युक्तः सः आत्मना यथा संकल्पितं लोकं नयति.
एषा म्हणजे तो जीवात्मा यच्चित्त जे चिंतन करतो संकल्प करतो तेन प्राणम आयाती त्याच्यासह मुख्य प्राणाच्या ठिकाणी येतो. प्राणस्तेजसा युक्त प्राण तेजाने म्हणजे उदान वायूने युक्त होतो. आत्मना सह म्हणजे जीवात्म्यासह यथासंकल्पितम लोकम नयती संकल्प केलेल्या लोकापर्यंत तो जातो. शेवटचा विचार शेवटचा विचार. म्हणताना आपण मध्ये बघतो ना ते. आम्ही जेव्हा ट्रान्सलेशन घेतो हा. त्याच्यामध्ये मृत्यूचा अनुभव जेव्हा होतो म्हणजे आता शेवटचा क्षण आहे आणि तो आता मरणार आहे त्या आयुष्यामध्ये तो त्याच्या ट्रान्समध्ये बघत असतो त्याचं आधीचं आयुष्य. तेव्हा आम्ही हा प्रश्न नक्की विचारतो, व्हॉट वॉज युअर लास्ट थॉट ऍट द टाइम ऑफ डेथ. हा प्रश्न आम्ही नक्की विचारतो कारण शेवटचा जो विचार आहे मृत्यू समयी तो त्याप्रमाणे त्याचं पुढे तिकीट तयार होतं. आम्ही पुढे कसे जातो हा विचार या मंत्रामध्ये आपल्या समोर येतो आहे. आपला जीवभाव हेच आपल्यासाठी पुढचं कार्यक्षेत्र तयार करत असतो किंवा ती बांधणी त्या अनुषंगानं करतो. उद्योग व्यवसायामध्ये जेवढा नफा चांगला असेल त्या प्रमाणामध्ये ती कंपनी तिचा लाभांश जाहीर करेल. मग हा उत्तम नफा येण्यासाठी वर्षभराचा तिचा असलेला जो काही जमा खर्च आहे तोही त्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. जर जमा खर्च उत्तम रीतीनं वर्षभर राहिला तरच त्याची नफ्याची आकडेवारी वाढेल आणि नफा वाढला म्हणून लाभांश वाढेल. जीवनभर लौकिक अर्थानं मी कसा जगतो आहे किंवा जगलेलो आहे हेच माझ्या शेवटच्या पॉइंटला शेवटच्या क्षणाला मला त्याच विचारांशी गुंतवून ठेवतं. आणि म्हणून जर मी सात्विक विचारचिंतनामध्ये माझा प्रपंच करत असताना व्यवहार करत असताना राहिलेलो असेन किंवा दिवसभरातल्या 24 तासातला थोडा वेळ का होईना मी त्या चिंतनासाठी दिलेला असेल तर जिथे माझा प्रपंच कमी होत जातो तिथे आपोआप हा वेळ माझा आपोआप वाढत जातो. मी त्याच चिंतनामध्ये राहतो आणि तेच जे माझं चिंतन आहे ते चिंतन ह्या जीवभावाला उदान पुढे नेतो. म्हणून गीतेच्या 8व्या अध्यायामध्येही भगवंतानं असं म्हटलेलं आहे, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तन तमय वैति कौंतेय सदा तद्भाव भाविताः. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम. हे कलेवर सोडताना तुम्ही काय स्मरण करता आहात, काय विचार करता आहात त्या अनुषंगानं तुम्ही माझ्याकडे येता. तद्भाव भाविता. म्हणून तुमचा भाव सात्विकतेच्या अंगानं हवा. आणि म्हणून लोकम नयती म्हणजे संकल्प केलेल्या लोकाला त्या वातावरणाला तुम्हाला नेलं जातं. तुमच्या अनुभव क्षेत्राच्याच अनुषंगानं तुमचा वासना देह हा त्या ठिकाणी तयार होत राहतो. तेच तुमचं गाठोडं हे तुम्हाला पुढे नेलं जातं. गीता 8वा अध्याय 6वा श्लोक. तुम्ही ते उदाहरण दिलेलं ना की हो नामस्मरणाची हो जपाची सवय असेल ना हो तर मेल्यानंतर पण ते बोट हालत राहतं. तसंच मुवमेंट त्याची राहतं. म्हणजे एवढं नामस्मरणामध्ये सामर्थ्य. इथे विचार पण नाहीये आणि भाव पण नाहीये, संपूर्ण समर्पण आहे. समर्पण. बिकॉज देर इज नो थॉट, देर इज नो इमोशन. अशा व्यक्ती अर्थात कुठल्या तरी वरच्या लोकांमध्ये जातात त्या. सो हे नामस्मरणाचं महत्व समजताना ते खूप छान की नामस्मरणाची इतकी सवय झाली पाहिजे की अनकॉन्शियसली सबकॉन्शियसली सगळ्या लेवल अजब अजब अजब. कंटिन्युअसली ती चालू.
क्षणी पण म्हणजे ते मी ह्याचं जे केलं होतं चिन्मयानंदांचं तेजोमयानंदांचं पण होतं की आयुष्यभर नाही शेवटच्या क्षणी जरी माझं नाव आठवलं तरी पुरेसं आहे. तर मध्ये मी गेले होते बीकेसी मध्ये एका कामासाठी आणि नेमका शुक्रवार होता. त्या बीकेसी मध्ये ना मोठी मशीद आहे, तर त्यांचं ते शुक्रवार असल्यामुळे दुपारचं प्रवचन जसं असतं ना तसं चालू होतं. आणि ऍक्च्युअली ते मौलवी हेच सांगत होते की अल्लाह कहता है कि पूरे रमजान में आप रोजा रखो. अच्छा, रमजान में पूरे नहीं रख सकते हो, जुम्मे के दिन रखो. जुम्मे के दिन नहीं रख सकते हो, एक दिन रखो. अच्छा, एक दिन भी नहीं, कम से कम मरते वक्त तो मुझे याद करो. त्यामुळे मी म्हटलं अरे हे सगळी ते मध्ये पण सांगितलं सगळे. आणि मी म्हणजे काहीतरी काम होतं माझं, सो आय वॉज वेटिंग, म्हणून मी शांत होते आणि सगळं ते आपोआप कानावर पडत होतं. So it's शेवटच्या क्षणी तो फार महत्त्वाचा आहे. अकरावा. शेवटच्या क्षणी आठवायचं. तुला हा मंत्र आठवणार शेवटच्या क्षणी बोलू. दीर्घ श्वास जरी घेतला शेवटच्या क्षणी तरी काम होईल. अकरावा मंत्र. य एवं विद्वान प्राणम वेद न हास्य प्रजा हीयते अमृतो भवति तदेश श्लोकः. याहा विद्वान प्राणम एवं वेद, विद्वान प्राणाला याप्रमाणे जाणतो. अस्य प्रजा न हीयते, त्याची प्रजा नष्ट होत नाही. अमृतः भवति, तो अमर होतो. तद एषः श्लोकः, त्याबद्दलचा हा श्लोक आहे. म्हणजे तुमचं हे कंटिन्यू राहणार. कंटिन्यू राहणार. काय म्हणतो फुलं. हो. प्राणाचं अशा तऱ्हेनं ज्ञान ज्याला होतं तो ज्ञानवंत जीवनामध्ये दुःख भोगत नाही. त्याची प्रजा नाश पावत नाही आणि तो अमर होतो. अमृत म्हणजे अमर. अमृताचा धर्म अमर करणारा आहे. तो मृत्यूवरती मधून तुम्हाला बाजूला करतो. मृत्यूवरती मात करण्याची भूमिका अमृतामध्ये आहे, म्हणून तिथे अमरत्वाचा विचार हा येतो. सामान्य जीवनामधल्या माझ्या अपेक्षा आज काय आहेत? पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. समाजामध्ये मला मानमान्यता असावी, मला धन चांगलं मिळावं आणि पुत्रेषणेच्या अनुषंगानं परिवाराचा विचार माझ्या समोर हवा. लोकेषणा. त्यामुळं आम्ही आमचं जीवन याच एका चौकटीमध्ये, याच एका सर्कलमध्ये बांधून घेतो. सतत त्याचाच विचार आमच्या समोर असतो. आणि म्हणून सामान्य ह्या जीवभावामधून मला बाहेर पडायचं असेल तर मला एक लक्षात घेतलं पाहिजे की मी याच्याही पेक्षा अधिक चांगलं काय आत्मसात करू शकतो किंवा मला अधिक आनंददायी असणारं काय आहे. म्हणून तिथे समष्टीचा विचार जो येतो त्या समष्टीच्या विचारचिंतनामध्ये सत्यवचनाच्या अनुषंगानं माझी वृत्ती कशी विशाल होत जाईल हा भाव तिथे येतो. म्हणून आपण जी जी उपासना करतो, जी साधना करतो, तिथे कुठेतरी त्याच्या एका फलिताचा भाग, फलश्रुतीचा भाग हा आपल्या समोर येतो. या मंत्राच्या द्वारा एक प्रकारानं ऋषींनी आम्ही ह्या पंचप्राणांना जाणल्यानंतर कशा रीतीनं आमची उन्नती आम्ही प्राप्त करून घेतो हा विचार या अनुषंगानं इथे दिलेला आहे. तुमची दृष्टी जेवढी व्यापक होते तेवढे तुम्ही अनेकांच्या संपर्कामध्ये येता.
म्हणून व्यक्तीनं स्वकेंद्रित न राहताना, आत्मकेंद्रित न होताना आपलं मन आणि आपली बुद्धी ही सुद्धा व्यापक करावी, विशाल करावी, किंवा ज्याला उदार अंतःकरण म्हणतो तो भाव आमच्यामध्ये हवा. ज्या वेळेला तुम्ही चांगलेपणाच्या अंगानं समूहाशी निगडीत होतात त्यावेळेला आपोआप तुम्हालाही समूहाकडनं प्रेमही मिळतं, आदरही मिळतो आणि तुमची प्रशंसाही आपोआप होते. त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. म्हणून य एवं विद्वान, प्राणांचं पंचविध कार्य मी जाणून घ्यायला हवं. आणि ते जाणून घेतलं तर माझी आंतरिक समज जी आहे, आंतरिक जाणणेपण जे आहे ते मला तिथे लक्षात येत जातं. आणि प्राण हाच मुख्य आहे. सुरुवातीला जे प्राणाचं स्वरूप मांडत असताना ऋषींनी म्हटलेलं होतं की प्राण शरीराच्या बाहेर जायला लागल्यावर बाकीची इंद्रिय त्याच्या मागे ओढली गेली. म्हणून मी मूळ प्राणाला जाणावं, म्हणजेच माझ्या आत्मतत्वाला जाणावं. आणि आत्म्याला जो जाणतो त्याची अवस्था कशी होते? तो वासना देहामधूनही बाहेर होतो, मनोदेहामधनंही, मानसिकतेनंही तो बाहेर होतो. म्हणून त्याच्यामध्ये आनंदाची अनुभूती येते. तो अमरत्वाचा भाग म्हणजेच एक प्रकारानं अमृतत्वाचा भाव हा त्याला तिथे प्राप्त होतो. आणि प्रजाविस्तार किंवा प्रजा नष्ट होत नाही याचे दोन अर्थ आहेत. एक, आपली कुलपरंपरा या अंगानंही तो भाग जातो. आणि वैदिक अध्ययन परंपरेमध्ये मी प्राप्त केलेली आत्मज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची परंपरा पुढे नेणारे जे शिष्य आहेत किंवा ते माझ्याजवळ येऊन जे ज्ञान ग्रहण करता आहेत, ती ब्रह्मज्ञानाची परंपरा पुढे नेणारे हे सगळे त्या प्रजेच्या अनुषंगानं तिथे आहेत. म्हणून रामदासांचं वचन आहे, समर्थ रामदासांचं, जयाचे अंतरी भगवंत, अचर राहिला निवांत, तो स्वभावेचे जे बोलतो ते ब्रह्मज्ञान. तुम्ही अंतरंगानं भगवंतमय झालात, सत्यतत्वाशी निगडीत झालात तर आपोआप तुम्ही निवांत होता. मग तुमची धावपळ थांबते. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, जसं व्हायचं असेल तसं होईल ही भावना तुमच्यामध्ये येते आणि तुमचा सगळाच व्यवहार हा ब्रह्मज्ञानाशी, आत्मानंदाशी निगडीत होतो. आणि अशा ब्रह्मज्ञानी माणसाची वाणी ही नेहमीच मंगलाचाच विचार करते. ती सगळ्यांच्या कल्याणाचाच विचार करते आणि म्हणून तिथे कल्याणाचा भाव आपोआप येतो. त्यालाच खऱ्या अर्थानं अमृतत्व म्हणता येईल. आणि मग शेवटचा मंत्र ह्या प्रश्न सिंपल एक उदाहरण आमच्या प्रॅक्टिकल अभ्यासाचा, म्हणजे स्वतःसाठी मेडिटेशन सुरू केलं की बाबा मन शांत राहील, त्रास कमी होतील, हे होईल ते, हे पर्सनल लेवलवर इंडिव्हिज्युअल काय बेस्टी म्हणतात. पण जेव्हा बाबांचं कोर्स वाचलं आम्ही, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एक, तुम्ही मेडिटेट जेव्हा करता तेव्हा कमीत कमी 5 किलोमीटर्सवर त्याचा परिणाम होतो किंवा 10,000 लोकांवर त्याचा परिणाम होतो. आता मोटिवेशन वाढलं, आता स्वचा फक्त विचार नाही, आता ह्या जगासाठी किंवा सगळ्या लोकांसाठी किंवा तो एक्सपॅन्शन आपलं जे आहे, आता नाही मेडिटेशन करायलाच हवं कारण माझं ऐकतील नाही, एवढ्या जणांना समाजाला, वातावरणात ते प्रक्षेपित होतं. कुठेतरी कॉस्मिक लेवलला अलाइनमेंट विथ द युनिवर्स ह्याच्या. सो मोटिवेशन चेंज झालं. इंडिव्हिज्युअल पर्सनल सेल्फिश किंवा सेल्फ सर्विंग होतं ते आता फॉर द लार्जर ग्रुप असं ते. म्हणून शेवटचा मंत्र येतो, छान सांगितलं तुम्ही की प्रजा म्हणजे ब्रह्मज्ञानाची परंपरा, ज्ञानाची परंपरा. शेवटचं. शेवटचा मंत्र, उत्पत्ती मायंती स्थानम
विभुत्वं चैव पंचधा अध्यात्मं चैव प्राणस्व विज्ञायाम अमृतम अश्नुते विद्यायाम अमृतम अश्नुते इति. 2 वेळेला विचाराची ठामपणा प्रतिपादित करणारा भाव या अनुषंगानं 2दा ते पुनरुक्ती झाली. प्राणस्य उत्पत्तीम आयतीम, प्राणाची उत्पत्ती, त्याचं येणं, त्याचं असलेलं स्थान, विभूत्वम म्हणजे त्याची व्यापकत्व, आणि बाह्यम एव अध्यात्मम पंचदहा, आणि बाह्य प्राणाच्या 5 प्रकारांमध्ये त्याची झालेली जी विभागणी आहे, हे जाणल्यामुळे आपण अमृतम अश्नुते आपण अमृत दशेला जाऊन पोचतो, म्हणजेच अमरत्वाचा भाव येतो. इथे ज्याला हे माहीत आहे एवढाच विचार नाही, तर मी माहीत असल्यानंतर किंवा माहिती करून घेतल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर, तिथे जाणण्यामध्ये किंवा माहिती करून घेण्यामध्ये कोण आलं? माझे बौद्धिक आकलन आलं आणि मानसिक भाव आला. पण केवळ जाणलं म्हणजे मी अनुभवलं असं होत नाही. मानसिक आकलन, मला तिथे अनुभव यायला हवा किंवा मी तो अनुभव घ्यायला हवा, तेव्हा मला त्याची प्रचिती येईल. तुम्ही म्हणालात या हॉटेलमधला हा पदार्थ खूप चांगला आहे, मी ते ऐकलं, समजून घेतलं, पण मी जोपर्यंत तिथे जात नाही आणि तो पदार्थ खात नाही तोपर्यंत तुमच्या म्हणण्याला मी पूर्णपणानं स्वीकारलं असं होत नाही. म्हणून प्राणाच्या अनुषंगानं असलेलं हे समग्र चिंतन 3ऱ्या प्रश्नामधलं, हे मला माहितीही झालं, मी ते जाणूनही घेतलं, मी त्याच्या अनुभूतीमध्ये शिरायला हवं. आणि ती अनुभूती जर मला प्राप्त करायची असेल तर त्यासाठी चिंतनाचा भाग आहे. म्हणून दीर्घकालीन किंवा सातत्यपूर्ण अशा रीतीच्या चिंतनाचा भाव हा आपल्याला घ्यावा लागतो, ते समजून घ्यावं लागतं. आणि मघाशी तुम्ही म्हणालात तसं की केवळ व्यष्टीचा विचार मग राहत नाही, तिथे समष्टीचा विचार येतो. तुम्ही स्वतःला व्यापक करण्याचा प्रयत्न केलात की तुम्हाला ते अधिक चांगल्या रीतीनं अनुभवता येतं. आणि ही समष्टीची अनन्य होणं किंवा अमृत दशेला आम्ही जाऊन पोचणं म्हणजेच पहिल्या प्रश्नामधला विचार, प्रजापतीशी अनन्य होणं. प्रत्येक प्रश्न हा पहिल्या प्रश्नाशी निगडीत राहतो, किंबहुना त्याचा शेवट होतानाही तो पुन्हा मागच्या प्रश्नांच्याच विचारधारेशी कुठेतरी तुम्हाला तो निगडीत करतो. म्हणून ह्या 3ऱ्या प्रश्नानं आमच्या समोर जर काही मांडलेलं असेल तर ह्या दृश्य विश्वाबरला एका सूक्ष्म प्राणतत्वाचा आधार आहे. त्याशिवाय ह्या दृश्यामध्ये अस्तित्व कुठल्याही पदार्थाचं राहू शकणार नाही. ही दृश्यामधली गुंतागुंत जी आहे ती अत्यंत अदृश्य स्वरूपामधली आहे. म्हणून आम्ही त्या अदृश्य विश्वाला जाणण्याचा प्रयत्न करतो. विज्ञान जे आहे ते विज्ञान मला जेवढं समोर दिसतं आहे त्याचंच ज्ञान मला देतं. किंबहुना त्याच्यातही मला सामान्यतः जे दिसत नाही तिथे आम्ही सूक्ष्मदर्शक यंत्रांचा आधार घेतो आणि त्या अनुषंगानं आम्ही बघतो. नुसते मला आकाशात चांदण्या दिसतात असं नाही, मला तिथे दुर्बीण घ्यावी लागते, तेव्हा त्याचं अधिक चांगलं स्वरूप मला दिसतं. म्हणून ह्या दृश्यालाही आधार देणारी जी प्राणशक्ती आहे, जो प्राण आहे, तो अदृश्य आणि सूक्ष्म स्वरूपामधला आहे. म्हणून त्याला जाणण्यासाठी मला केवळ बाह्यांगामध्ये राहून चालणार नाही आहे किंवा बाह्यदृष्टीचा आधार घेऊन चालणार नाही आहे, मला सूक्ष्म होण्यासाठी अंतर्मुख व्हायला हवं. बहिरंगामध्ये आम्ही स्थूल असतो
अंतर्मुख होण्यामध्ये आम्ही सूक्ष्म होत जातो. म्हणून ह्या सूक्ष्मतेमध्येच जिज्ञासा निर्माण होते आणि ती जिज्ञासा हे समजून घ्यावं या ज्ञानाकडे वळते. कौसल्याची ही जिज्ञासा इथे आहे की हा प्राण आमच्या शरीरामध्ये आणि विश्वामध्ये काय आणि कसं कार्य करतो आहे. म्हणून इथे सूक्ष्म आत्मा, त्याच आत्म्याला अनुलक्षून असलेली सूक्ष्म सृष्टी की जिथे माझ्या वासना माझी मूलद्रव्य आहेत आणि ज्या विश्वामध्ये पंचमहाभूतामध्ये जडामध्ये मी वावरतो आहे. म्हणून जड विश्वामधून मी वासनांपर्यंत येतो आणि त्याच वासनांना निःशेष करीत मी आत्मतत्वाकडे सरकतो. हा आपला चिंतनाचा, आपणच आपल्याला जाणून घेणारा भाग आहे. म्हणून इथे त्यांनी तो मागच्या मंत्रात लोक शब्द वापरला की माझ्या वासनेच्या अनुषंगानं तो लोक मला प्राप्त होणार आहे. त्या वातावरणामध्ये, त्या भागामध्ये मी जाणार आहे. आणि म्हणून विवेकानं आपण आपलं चिंतन चालू ठेवावं, विवेकानं सगळ्या गोष्टी समजून घ्यावा आणि हा जो मी आहे हा मी मला कसा व्यापक करता येईल आणि अंतकाळी मी त्या मीला चांगल्या वातावरणामध्ये कसा ठेवीन हे जाणून घेण्यासाठीच अनुसंधानाचा किंवा अखंड चिंतनाचा किंवा अगदी सुरुवातीला आपली चर्चा झाली तसा नामस्मरणाचा विचार हा त्यासाठी. तुम्ही जेवढं चिंतन करत राहाल तेवढं ते स्मरण, तो विचार मनावरती दृढ होत जातो, मनावर तो घट्ट होत जातो आणि एकदा मनामध्ये ते साचत गेलं, स्थिर होत गेलं, मग बाकीच्या गोष्टी तिथे येत नाहीत. ही खोली जोपर्यंत सामानानं भरलेली आहे तोपर्यंत मी नवीन वस्तू इथे ठेवू शकत नाही. पण मला जर ती नवीन वस्तू अधिक उपयुक्ततेची वाटत असेल आणि ती मला इथे आणायची असेल तर इथलं काही सामान मला बाहेर काढावं लागतं. तसा संकुचित मी मनामधनं मला बाहेर काढायचं आहे आणि तिथे चिंतनामधनं व्यापक मीला ठेवायचं आहे. तेव्हा मी त्या आत्मतत्वाशी अधिक चांगला जोडला जातो. ही प्राणाची भूमिका ऋषींनी या ठिकाणी मांडली. मग हा जो प्राण आहे, हा प्राण मी समजून घेतला, या देहाचं कार्यही मी समजून घेतलं. मग या देहाला असलेल्या ज्या माझ्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. मी जागेपणी व्यवहार करतो आहे, झोपायला गेल्यानंतर स्वप्न मला पडतायत किंवा गाढ झोप लागते आहे. इथे हा प्राण काय कार्य करतो किंवा या प्राणाला कोण कार्यरत करतो या विचाराकडे चौथा प्रश्न जातो. तो आपण उद्याला बघूया. इथे ह्या शेवटच्या मंत्रामध्ये हां की प्राणाचं ओरिजिन काय, हां म्हणजे काय, उत्पत्ती. तर ते आहे परमात्मा हो. किंवा सुप्रीम सेल्फ. मग त्याची एंट्री कुठून येते? हं. ओके, तर मनाच्या कार्यातनं शरीरामध्ये येते. मग ते राहतं कुठे? तर वेगवेगळ्या अवयवांमध्ये राहतं. आणि मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? तर 5 फोल्ड डिस्ट्रीब्युशन हा. पंचप्राणाच्या माध्यमातून. आणि त्यांचे कार्य वेगळे वेगळे. त्याचं इंटरनल ॲस्पेक्ट काय आहे? तर आपलं जे इंद्रिय आहेत त्यांच्यावर कंट्रोल आणणं. एक्सटर्नल ॲस्पेक्ट काय आहे? तर सूर्य, आकाश वगैरे जे आहे ह्यांच्या इथे त्यांचं कार्य समजून घेणं. ही हू नोज इम्प्लाइज नॉट मिअरली इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग बट ॲक्च्युअल रिअलायझेशन ऑफ द ट्रूथ. हे जाणल्यानंतर खऱ्या सत्याचा सत्यता अनुभव, सत्याची तुम्हाला येईल. माहिती नाही, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक, सत्याचा अनुभव, सत्याचं ज्ञान नाही, या अर्थाने इथे बंधन येतं. आणि म्हणून ते 2दा रिपीट केलं. छान सुंदर. ते शेवटी ते जोड देऊन अनुभवीच केवळ अमरत्व मिळवतो असे म्हणतात. हो. अनुभव घेण्याला आज मजा आली. सकाळी उठल्या उठल्या 5 वाजता 5 साडेपाचला आमच्या 4-5 जणींचे मेसेज
विषयाला लागत. मग कालचं आपलं जी चर्चा झालेली म्हणजे हं. रात्री झोपताना ह्या चिंतनात झोपलोय म्हणून सकाळी ती चर्चा कंटिन्यू म्हणजे काल जे ऐकलेलं सकाळी ते दिवसभर म्हणजे जे येत समजून नाहीये ते घेतं, पण हो. ऐकलंय. So ते दिवसभर त्याचं चिंतन मनन कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला का होईना ते चालू होतं. झोपताना तोच विचार, उठल्याबरोबर तोच विचार, त्यामुळे शेअरिंग उठल्याबरोबर रिअलायझेशन. पंचमेंद्रिय नेत्र हे प्रमुख. नेत्र बघण्याची क्रिया आहे आणि पहिला इम्पॅक्ट तुमचा बघण्याचा आहे. अग्नी. लाईट शिवाय काहीच नाही. प्रकाशामध्येच फक्त बघता येतं. काय ओंकार अजून काय बोलायचं तुझ्याला? मला थोडं जड जाते सगळं समजून घ्यायला तुला मी घरून वाचते व सगळं बरं बरं आणि इथं लिहून घेताना मध्ये लक्ष जात नाही ना